यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात हे आंदोलन सुरू आहे आणि विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। अमरावतीमधील महर्षी शाळेत 11वी मध्ये शिकणाऱ्या राजेश पेठेकर या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी महर्षी शाळा प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून शाळेची कायमस्वरूपी मान्यता रद्द करावी, सेंट्रल किचन मार्फत भोजन पुरवठा बंद करावा, विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असणारा 5 ऑगस्टचा GR रद्द करावा। मेळघाटात सेंट्रल किचनच्या अन्नातून विषबाधा झाल्यावरही ती विषबाधा नसून व्हायरल इन्फेक्शनमुळे विद्यार्थी आजारी पडल्याचा दावा करणारे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा यासह अनेक मागण्यांसाठी अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसल्याची भूमिका आता विद्यार्थ्यांनी घेतली आहे। तर याच प्रकरणासंदर्भात आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्या सोबत आहेत, जोडले गेलेले आहेत। सूरज, मेळघाटात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच अमरावतीच्या आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाचे संपूर्ण हे दृश्य आहे। सध्या मी या आंदोलनाच्या ठिकाणी रात्रभरापासून जर बघितलं गेलं तर मोठ्या संख्येने जे विद्यार्थी या ठिकाणी झालेले आहे, जमा झालेले आहे। काल जर पाहिलं तर काल 11 वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं आणि संपूर्ण रात्र त्यांनी जागून या ठिकाणी काढलेली आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी आक्रमक झालेले आहे। सेंट्रल किचन मार्फत जर पाहिलं तर विद्यार्थ्यांना जेवण दिलं जातं, मात्र अलीकडे राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं की सेंट्रल किचनच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं, याचा संपूर्ण विद्यार्थ्यांनी निषेध केलेला आहे। तसेच जर पाहिलं तर या ठिकाणी अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता, त्या मृत्यू प्रकरणी ज्या शाळा प्रशासनानं कारवाई करा अशी एकूणच मागणी आहे। या संपूर्ण संदर्भानं माझ्यासोबत बोलण्यासाठी काही विद्यार्थी आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहे। तर काय सांगशील, काय मागणी आहे नेमक्या? सर, आमच्या प्रमुख मागण्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी आमची मागणी आहे की जो GR आहे 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्टचा तो GR तात्काळ रद्द करण्यात यावा आणि जे काही विद्यार्थ्यांचे आमचे वसतिगृहाचे जे लॉगिनला आलेले फॉर्म असतील आणि येणारे फॉर्म असतील ते तात्काळ मंजूर करण्यात यावे आणि आमची जे महाडीबीटी आहे जे कॉलेजची असते त्या महाडीबीटी रखडलेली आहे विद्यार्थ्याची, त्या 2 ते 3 वर्षाची आहे। फक्त आमच्याच डिपार्टमेंटची आदिवासी विकास विभागाची, कोणत्या समाज कल्याणची नाही किंवा अदर कुठल्याही विभागाची म्हणजे हे झालेली नाही, रखडलेली नाही। 2-2 वर्षापासून डीबीटी रखडलेली आहे आणि जो महर्षी पब्लिक स्कूलमध्ये जो हे झालेला आहे विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे त्या प्रकरणी आम्ही शासनाला असं सांगतो की त्या विद्यार्थ्याची सखोल चौकशी करून त्यामागे काय कारण आहे तो विद्यार्थ्याच्या जे काही दोषी असतील त्या दोषीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी व त्या कुटुंबाला आर्थिक मोबदला देण्यात यावा। तसेच गडचिरोली येथील जो मुली आहेत त्या मुलीवर जे सर्पदंश झालेला आहे त्या मुलींना सुद्धा त्या चौकशी करून त्या संबंधित जे काही असतील दोषीवर चौकशी करून त्या मुलींना सुद्धा जो काही आर्थिक मोबदला सरकारला मोठ्या प्रमाणात देता येईल तो सुद्धा मंजूर करण्यात यावा आणि आमची जो वसतिगृहाची क्षमता आहे आम्ही विभाग लेवलला असतो अमरावती लेवलला इथं येणारा 5 जिल्ह्यातून येणारा विद्यार्थी असतो। जसे प्रत्येक वसतिगृह हॉस्टेल जिल्हा लेवलला आहेत पण विद्यार्थी या विभागाकडे जास्त मोठ्या प्रमाणात आकर्षित होतो। त्याच्या विभागा लेवलची जी क्षमता आहे 1000 हे जुन्या काळापासूनच चालू आहे। तर आज आपण बघत आहोत एज्युकेशनमध्ये सतत विद्यार्थी येत आहेत, एज्युकेशन सतत चालूच आहे, त्यामुळे इथं जी क्षमता आहे 1000 हे पुरी होत नाही विद्यार्थ्यांसाठी। तर या अनुषंगाने आम्ही सध्या शासनाला मागणी करतो की विभाग लेवल असल्यामुळे या ठिकाणी 1000 वरून 2000 क्षमता करण्यात यावी। तसेच आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्षमता 1000 यामधील एक विद्यार्थी आमच्या सोनल कॉलनी यामधील विद्यार्थी हा पोलीस भरती तयारी करताना मावस्कर म्हणून विद्यार्थी आहेत, विकास मावस्कर, त्या विद्यार्थ्याचा सुद्धा मृत्यू पावला आहे। त्या विद्यार्थ्याला आर्थिक मोबदला देण्याची मी शासनाला विनंती करतो की त्या सुद्धा विद्यार्थ्याला जो काही कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येईल त्या विद्यार्थ्याला देण्यात यावी। नक्कीच आणखी काही विद्यार्थी आपण त्या विद्यार्थ्यांशी बातचीत करणार आहोत। काय सांगणार, कशा प्रकारे रात्री तुम्ही एकूणच जागून काढली, मोठ्या संख्येने तुम्ही विद्यार्थी या ठिकाणी रात्री जेवण सुद्धा या ठिकाणी तुम्ही केलं होतं आणि झोपले सुद्धा या ठिकाणी? आमचा काल आंदोलनाचा पहिला दिवस आणि आमचं बेमुदत ठिय्या आंदोलन असल्याने रात्र आम्हाला इथंच काढायला लागले। विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांची सोय केली, ते नाश्त्यापासूनची असेल, पाण्यापासूनची असेल तर जेवणापर्यंत विद्यार्थ्यांची सोय केली। इथं कुठंतरी आम्हाला भेटणाऱ्या सुविधा किंवा आम्हाला भेटणारी सुरक्षा याचा कुठंतरी अभाव दिसत आहे। जरी इथं पोलीस प्रशासन आमच्या सुरक्षेसाठी सज्ज असेल परंतु आमचं पालक तत्व स्वीकारणारा आमचं डिपार्टमेंट कुठंतरी इथं आम्हाला एकट्यावर रस्त्यावर आणत सोडून गेला आहे असं कुठंतरी आम्हाला वाटत आहे।
नक्कीच एकूणच जर पाहिलं तर रात्रीपासून जे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करत आहे, मात्र कधीतरी देखील प्रशासनाच्या वतीने कुठेतरी व्यवस्था विद्यार्थ्यांची करायला पाहिजे होती. मात्र कुठल्याही प्रकारे प्रशासनाच्या वतीने व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः या ठिकाणी बाहेरून जेवण आणून या ठिकाणी जेवण या ठिकाणी केलेलं आहे. तसेच जर पाहिलं त्या ठिकाणी स्वच्छतागृहाची कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था नाही अशी देखील प्रतिक्रिया त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिली आहे. त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आलेला आहे. त्यामुळे आज अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळं अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या आंदोलनावर काय तोडगा काढणार का किंवा विद्यार्थ्यांचे काही संवाद साधणार का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे. श्रुती, धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.